आपल्याबरोबर श्रीकांतजी शिंदे आहेत. सर, कसा वाटला दसरा मेळावा? एकनाथ शिंदेजीने जे आदेश दिलेले आहेत पूरग्रस्तांसाठी किंवा मदतीसाठी, काय वाटतं आजच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावरून? बघा, मला वाटतं आज शिंदे साहेबांनी हा दसरा मेळावा नेस्कोमध्ये का घेतला, नेस्कोमध्ये जरी घेतला तरी त्याला प्रचंड प्रतिसाद जो आहे हा या दसरा मेळाव्याला मिळाला. शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले आणि त्याचबरोबर मला वाटतं जास्त करून ठाणे आणि मुंबई या ठिकाणाहून जास्तीत जास्त शिवसैनिक या ठिकाणी आले. आणि शिंदे साहेबांनी जे दसरा मेळाव्याच्या अगोदर सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन मदत करा. आज आपण पाहिलं असेल की एक चित्रफित देखील दाखवली की शिवसैनिक स्वतः लोकांच्या बांधावरती गेले, घरापर्यंत गेले, कोणी अंगणवाडी साफ केली, कोणी शाळा साफ केली, कोणी लोकांची घरं जी आहेत आजूबाजूचा परिसर साफ केला, लोकांच्या बरोबर जाऊन तिथे दसरा साजरा केला. ही खरी शिवसेना, हे खरी शिवसैनिक. मला वाटतं आज देखील साहेबांनी तोच आदेश पुन्हा त्यांच्या भाषणातून दिलेला आहे प्रत्येक शिवसैनिकाला की जोपर्यंत मराठवाड्यातील जिथे जिथे पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे ती प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याचे आवाहन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक मोठं आवाहन देखील केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न जे ठरलं होतं, ज्या आत्ताच्या पूरपरिस्थितीमुळे जे आहे एवढी मोठी परिस्थिती त्यांच्यावरती ओढवली, त्यांच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभं राहण्याचं काम जे आहे ते शिवसेना करेल, शिंदे साहेब करतात. रामदासभाईंनी खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे. काय वाटतं, चौकशी व्हायला हवी इतक्या मोठ्या वक्तव्याची? मला वाटतं रामदासभाई खूप नेते आहेत, शिवसेनेच्या स्थापनेपासून जे आहे शिवसेनेमध्ये काम करतायत आणि मला वाटतं ते जे बोलतात त्याला गांभीर्याने तर प्रत्येकाने जे आहे ते घेतलंच पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, दुसरा जो मेळावा झाला, उद्धव ठाकरेंचा जो मेळावा झाला त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडत होता, चिखल होता, शिवसैनिक चिखलामध्ये बसलेले होते. काय वाटतं, त्या शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा मदत होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे, नाव नाही घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे. अरे, त्यांचा जर मेळावा बघितला असेल तर लोक पण आले नव्हते, अशी परिस्थिती जी आहे. आणि लोक बिचारे चिखलामध्ये आणि काही लोक जे आहे ते रॅम्पवरून जे आहे हे स्टेजवरती गेले, अशी परिस्थिती त्या मेळाव्याची होती. आणि त्या मेळाव्यापासून तुम्ही काय अपेक्षा करणार? जे रोज बोलतात, सकाळी उठून शिव्याशाप देतात, तेच मेळाव्यामध्ये पण होतं. वेगळं काय नव्हतं. विचारांचं सोनं कोणी घेऊन जात नाही त्यांच्या. काही कन्स्ट्रक्टिव्ह काम नाही, त्याच्यातून कन्स्ट्रक्टिव्ह संदेश नाही, फक्त शिव्याशाप द्यायचं तेवढंच एक मेळाव्यामधून आहे. आज शिंदे साहेबांनी बघा कशा प्रकारे शिवसैनिकांना जे आदेश दिले त्या आदेशाचं पालन देखील शिवसैनिक करताना आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येकाच्या बांधावरती जाऊन पोचले आणि प्रत्येक शिवसैनिक जो आहे हा मुंबईचा असेल, ठाण्याचा असेल, कोकणातला असेल, हा मराठवाड्यामध्ये जातोय, मदत घेऊन जातोय. आणि मदतीवरती जो मदत घेऊन जातो त्याच्यावरती टीका करण्याचं काम देखील जे आहे हे तिकडच्या मेळाव्यामध्ये झालेलं आहे. तर टीका टीका आणि टीका, शिव्या शिव्या आणि फक्त शिव्या. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.